आपल्या कुंडलीमध्ये जर सूर्य अनिष्ट असेल, अशुभ असेल, नीच राशीचा, तूळ राशीचा सूर्य असेल, तर त्याचे प्रभाव आपल्या जीवनावर भरपूर पडतात. आपल्याला अपयश येतं, मान सन्मान मिळत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही, वरिष्ठ मंडळींशी मतभिन्नता होते, वडिलांशी मतभिन्नता होते. जे विद्यार्थी शिक्षण करतात त्यांना शिक्षणामध्ये अपयश येतं. तर अशा सूर्याला आपण जर नित्यनेमाने उपासना केली घरगुती, तर आपल्याला नक्कीच त्याचे चांगले फळ मिळू शकतात. त्यातील पहिली उपासना जी आहे, तुम्ही नित्यनेमाने सूर्याला अर्घ्य द्या. एक तांब्याभर पाणी घ्या, त्यात केशर चंदन किंवा लाल चंदन टाका, एक तुळशीचं पत्र टाका आणि ओम सूर्याय नमः म्हणून ते सूर्याकडे अर्पण करून द्या. दुसरा जो उपाय आहे, दर रविवारी तुम्ही गोशाळेमध्ये गायींना चाऱ्यासाठी काहीतरी देणगी द्या. रविवारच्या दिवशी तुम्ही महादेवाला अभिषेक करा. नित्यनेमाने तुम्ही ओम सूर्याय नमः याचा जप करा. जर तुम्ही हे नित्यनेमाने जर केले, तर तुमच्या कुंडलीतला सूर्य जो आहे तो तुम्हाला चांगले फळ देऊ शकतो. श्रीराम.